कंप्लीट द फॉलोइंग चार्ट म्हणजे आता आपल्याला या तक्त्यामध्ये त्यांनी काही एलिमेंट्सची नावं दिलेली आहेत आणि त्यांचा अणुअंक म्हणजे ॲटॉमिक नंबर दिलेला आहे. समजा आता हायड्रोजन एलिमेंट आहे ज्याचा ॲटॉमिक नंबर 1 आहे, तर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे त्याच्या ज्या इलेक्ट्रॉनच्या कक्षा आहेत तर त्याच्यामध्ये फक्त एकच कक्षा असेल आणि त्या एक कक्षेमध्ये एक इलेक्ट्रॉन असणार. आणि व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आहे 1 म्हणजे जी शेवटची कक्षा असते आउटर मोस्ट शेल जिच्यामध्ये जेवढ्या इलेक्ट्रॉन्स असतात त्यांना संयुजा इलेक्ट्रॉन्स म्हणजेच व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स असं म्हणतात. आणि व्हॅलेन्सी म्हणजे किती इलेक्ट्रॉन्स अभिक्रिया करताना किती इलेक्ट्रॉन्स देतो किंवा किती इलेक्ट्रॉन्स घेतो ती जी संख्या आहे इलेक्ट्रॉन्सची त्यांना व्हॅलेन्सी असं म्हणतात. ओके. आता हेलियमचा ॲटॉमिक नंबर आहे 2. मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होणार, तर जी कक्षा आहे इलेक्ट्रॉन्सची त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स राहणार, फक्त एकच कक्षा राहणार. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स पण 2च आहेत आणि व्हॅलेन्सी आहे 0 म्हणजे हा एकही इलेक्ट्रॉन देत नाही किंवा घेत नाही. लिथियमचा आहे ॲटॉमिक नंबर 3. त्यामुळे पहिली जी आहे कक्षा त्याच्यात 2 इलेक्ट्रॉन्स असतात, मग उरला एक इलेक्ट्रॉन जो सेकंड नंबरमध्ये असणार. त्याच्यानंतर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स म्हणजे शेवटच्या आउटरमोस्ट कक्षेमध्ये किती आहेत इलेक्ट्रॉन्स, 1 इलेक्ट्रॉन्स, तर इथे येणार 1. आणि व्हॅलेन्सी पण आहे याची 1 कारण हा जो शेवटच्या आउटरमोस्ट कक्षेमध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात ते देईल किंवा घेईल म्हणून त्याची व्हॅलेन्सी आहे 1. ठीक आहे. बेरिलियम 4 याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येणार 2 2. सो व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स 2 आणि व्हॅलेन्सी ऑल्सो 2. देन बोरॉन 5 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 3. आउटर मोस्टमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत 3. सो व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स 3. व्हॅलेन्सी इज ऑल्सो 3. कार्बन 6 2 4. Okay, so 4 valence electrons and valency also 4. Okay, in this way you solve this table. Variable valency म्हणजे परिवर्ती संयुजा. Under different conditions, the atoms of some elements gives away or take up different numbers of electrons. In such cases, those elements exhibit more than one valency. This property of element is called variable valency. म्हणजे ज्यावेळेस एखाद्या एलिमेंट्सची एकापेक्षा जास्त व्हॅलेन्सी असते तेव्हा त्याला व्हेरिएबल व्हॅलेन्सी म्हणजे त्याचा तो गुणधर्म प्रॉपर्टी आहे एलिमेंट्सचा असं म्हटलं जातं. म्हणजे वेगवेगळ्या परिस्थितीत काही मूलद्रव्यांचे अणू ॲटम्स ऑफ सम एलिमेंट्स म्हणजे काही मूलद्रव्यांचे अणू जे असतात हे वेगवेगळ्या संख्येने इलेक्ट्रॉन देतात किंवा घेतात. म्हणजे कधी एखाद्या रिॲक्शन्समध्ये ते 2 इलेक्ट्रॉन्स देतात, एखाद्या रिॲक्शन्समध्ये 3 इलेक्ट्रॉन्स देतात किंवा घेतात. तर या केसेसमध्ये त्यांची मग व्हॅलेन्सी किती असेल, एकापेक्षा जास्त व्हॅलेन्सी असते. आणि अशा वेळेस ही जी प्रॉपर्टी आहे हिला त्या एलिमेंट्सची व्हेरिएबल व्हॅलेन्सी म्हणजे परिवर्ती संयुजा त्या एलिमेंटला त्या मूलद्रव्यांना आहे असं म्हटलं जातं. ऑलवेज रिमेंबर आयन एक्झिबिट द व्हेरिएबल व्हॅलेन्सीज 2 and 3 म्हणजे एकच व्हॅलेन्सी नाही आहे, तो कधी रिॲक्शन्समध्ये 2 इलेक्ट्रॉन्स देतो किंवा घेतो, कधी 3 इलेक्ट्रॉन्स देतो किंवा घेतो. त्यामुळे आयन फॉर्म्स 2 कंपाऊंड्स विथ क्लोरीन FeCl2 अँड FeCl3 म्हणजे जेव्हा तो रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेतो तेव्हा तो क्लोराईड FeCl2 किंवा FeCl3 असे 2 कंपाऊंड्स तो फॉर्म करतो. ओके. सम एलिमेंट्स दॅट एक्झिबिट व्हेरिएबल व्हॅलेन्सी तर हे एलिमेंट्स आहेत यांच्या व्हेरिएबल व्हॅलेन्सीज आहेत. कॉपर जो आहे तो अभिक्रियेत भाग घेताना क्युप्रस आणि क्युप्रिक असे 2 कंपाऊंड्स बनवतो. तर मर्क्युरस आणि मर्क्युरिक असे कंपाऊंड्स बनवतो. 1 आणि 2 अशा यांच्या व्हॅलेन्सीज आहेत. तर आयनची 2 आणि 3 अशा व्हॅलेन्सीज आहेत जो रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेऊन फेरस आणि फेरिक असे 2 संयुग बनवतो. रॅडिकल्स मराठीमध्ये आपण यांना मूलके म्हणतो. तर काय असतात नेमके मूलके, आता इथे बेस दिलेला आहे आणि केटायन ॲनायन. बेस म्हणजे काय तर आम्लारी आणि ॲसिड म्हणजे आम्ल. सो NaOH हे जे आहे हे काय आहे आम्लारी आहे. तर याचं केटायन म्हणजे धन आयन कोणतं आहे सोडियम आणि ॲनायन OH. पोटॅशियम हायड्रॉक्साईडमध्ये धनायन पोटॅशियम येणार K येणार आणि ॲनायन जो आहे तो OH येणार.
आम्लारीमध्ये आम्लमध्ये ॲसिडमध्ये काय होणार, H जो आहे तो प्लस आहे, H कॅटायन आहे आणि क्लोरीन जो आहे तो एनायन आहे. हायड्रोजन H तो कॅटायन आहे आणि Br म्हणजे ब्रोमीन हा एनायन आहे. ओके. कंपाऊंड्स विथ आयोनिक बॉन्ड्स हॅव 2 कन्स्टिट्युएंट्स. तर आता हे इथे आपण जे बघितले आहेत हे काय आहेत, कंपाऊंड्स आहेत, संयुग आहेत. सोडियम हायड्रॉक्साईड, पोटॅशियम हायड्रॉक्साईड, कॅल्शियम हायड्रॉक्साईड ही संयुगे आहेत आणि यांच्यामध्ये 2 घटक असतात, 2 कन्स्टिट्युएंट्स असतात. म्हणजे कोणते कोणते, कॅटायन आणि एनायन. दीज आर कॅटायन्स म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज अँड एनायन्स दॅट इज निगेटिव्ह चार्ज आयन. They take part independently in chemical reactions and are therefore called radicals. तर हे जे कॅटायन्स आणि एनायन आहेत यांनाच मूलके असे म्हणतात, म्हणजेच यांना काय म्हणतात इंग्लिशमध्ये, रॅडिकल्स. इट इज सीन फ्रॉम द अबव चार्ट दॅट डिफरंट बेसेस. आता हे बेसेस म्हणजे आम्लारी कोणकोणत्या आहेत, सोडियम हायड्रॉक्साईड, पोटॅशियम हायड्रॉक्साईड आर फॉर्म वेन व्हेरियस कॅटियनिक रॅडिकल्स आर पेअर्ड विथ डिफरंट ॲनिओनिक रॅडिकल हायड्रॉक्साईड. म्हणजे कॅटियनिक म्हणजे हे जे धनप्रभारित जे आयन्स आहेत हे जेव्हा ऋणप्रभारित हायड्रॉक्सिड आयन्स बरोबर आयनिक बंध तयार करतात त्यावेळेस आम्लारी तयार होतात. कळतंय? तर कॅटायन रूपी मूलकांची जी जोडी आहे ती हायड्रॉक्साईड ह्या एनायन रूपी मूलकांसोबत झाली की काय तयार होतात, बेसेस तयार होतात, ज्यांनाच आम्लारी असे म्हणतात. जसे सोडियम हायड्रॉक्साईड, पोटॅशियम हायड्रॉक्साइड्स. अँड हेन्स कॅटायनिक रॅडिकल्स आर ऑल्सो कॉल्ड बेसिक रॅडिकल्स. आम्लारी बनतात म्हणून त्यांना बेसिक रॅडिकल्स, आम्लारी मूलके असेही म्हटलं जातं. डिफरंट बेसेस आर डिस्टिंग्विश फ्रॉम each other by basic radicals in them. विविध आम्लारींमधील फरक, बेसेसमधला फरक या मूलकांमुळे स्पष्ट होतो. On the other hand, different acids such as HCl, HBr are formed when different anionic radicals are paired with cationic radicals H+. आता हे जे Cl, Br हे आहेत किंवा हे जे ॲनायन्स आहेत म्हणजे ऋण आयन आहेत ते H+ म्हणजे कॅटायन्स बरोबर त्यांचे आयनिक बंध तयार होतात आणि ॲसिड्स म्हणजे आम्ल तयार होतात, आम्लारी नाही, आम्ल, HCl, HBr. त्यामुळे therefore anionic radicals are called acidic. इथे काय तयार होतात, ॲसिड्स तयार होतात म्हणून यांना ॲसिडिक रॅडिकल्स असंही म्हटलं जातं ॲनिओनिक रॅडिकल्सला. आणि हे जे आहेत सोडियम, पोटॅशियम हे कॅटिओनिक रॅडिकल्स आहेत आणि क्लोरीन, ब्रोमीन हे ॲनिओनिक रॅडिकल्स आहेत. द डिफरन्स इन द compositions of various acids becomes clear from acidic radicals present in them. म्हणजे जे विविध आम्ल आहेत, ॲसिड्स आहेत, त्यांच्यामधला जो फरक आहे, जर ग्रुप्समध्ये फरक आपल्याला दाखवायचा असेल तर ह्या आम्लधर्मी मूलकांमुळे, ॲसिडिक रॅडिकल्समुळे तो आपण स्पष्ट करू शकतो. ओके. आता याच्यात तुम्हाला विचारलंय की विच आर द बेसिक रॅडिकल्स अँड विच आर द ॲसिडिक रॅडिकल्स अमंग द फॉलोइंग. तर जे प्लसवाले जे आहेत, जे प्लस साईनचे जे आहेत हे आहेत आम्लारी धर्मी, ज्यांना आपण काय म्हणतो बेसिक रॅडिकल्स. Ag+, Cu2+, NH4+, Ca2+, Fe3+, हे जे आहेत हे आहेत बेसिक रॅडिकल्स, आम्लारी धर्मी रॅडिकल्स जनरली. आणि जे बाकीचे जे आहेत ते आहेत आम्लधर्मी. Generally, basic radicals are formed by removal of electrons from atoms of metal such as sodium, copper. ठीक आहे. बेसिक म्हणजे आम्लारी धर्मी जे रॅडिकल्स आहेत हे काय करतात, इलेक्ट्रॉन्स देऊन धातूंच्या अणूंपासून इलेक्ट्रॉन्स काढल्यावर बनतात. आम्लारी धर्मी मूलके बेसिक रॅडिकल्स जे आहेत हे प्लस साईनमध्ये असतात, म्हणजे ते काय करतात, त्यांच्यामधले इलेक्ट्रॉन्स काढून घेतल्यानंतर ते बनतात. बट देअर आर सम एक्सेप्शन सच ॲज NH4+, पण तिथे काही अपवाद असतात. फॉर एक्झाम्पल NH4. Similarly, acidic radicals are formed by adding electrons to atoms of non-metal such as chlorine, sulfur, etc. तर जे आम्लधर्मी मूलके आहेत हे अधातूंच्या अणूंमध्ये इलेक्ट्रॉन मिळवून बनतात. इलेक्ट्रॉन मिळवून बनतात म्हणजे ते इलेक्ट्रॉन्स घेतात आणि म्हणून ते काय बनतात, ऋणायन्स बनतात. क्लोरीन Cl-, S2-. पण तिथेही काही अपवाद आहे, लाईक मॅग्नेट म्हणजे MnO4-.
क्लासिफाय द फॉलोइंग रॅडिकल्स इंटू 2 टाइप्स. आता इथे आपण बघूया की कोणत्या प्रकारचे 2 रॅडिकल्स असतात. तर मोनो ॲटॉमिक रॅडिकल्स म्हणजे सोडियम, कॉपर, क्लोरीन आर कॉल्ड सिंपल रॅडिकल्स, यांना साधी मूलके असं म्हणतात. तर when a radical is a group of atoms carrying charge such as SO4 2- NH4+, it is called composite radical. तर जेव्हा एखादे मूलक म्हणजे प्रभारित असा अणूचा गट असतो, आता इथे गट आहे, इथे सेपरेट एक एक अणू दाखवलाय, मोनो ॲटॉमिक आहेत, पण इथे त्यांचा ग्रुप आहे. तर असं जेव्हा ग्रुप असतो त्यावेळेस त्यांना काय म्हटलं जातं, कंपोजिट रॅडिकल, संयुक्त मूलके असे म्हटले जाते. द मॅग्निट्यूड ऑफ द चार्ज ऑन एनी रॅडिकल इज इट्स व्हॅलेन्सी. तर ह्या मूलकांवरील जे प्रभाराचे जे मूल्य दिसते तुम्हाला, ती त्याची काय असते, संयुजा असते. व्हॅलेन्सी म्हणजे संयुजा. आता आपण बघणार आहोत केमिकल फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड्स, रिकॅपिट्युलेशन म्हणजे संयुगांची रासायनिक सूत्र, एक पुनरावलोकन. Characteristics of a compound formed by ionic bond is that its molecule has 2 parts. These are cation and anion, that is a basic radical and acidic radical. तर कंपाऊंडचं काय वैशिष्ट्य आहे की तो 2 घटकांनी बनलेला आहे, एक कॅटायन आणि एक ॲनायननी. कॅटायन्सलाच बेसिक रॅडिकल्स म्हणतात आणि ॲनायनला ॲसिडिक रॅडिकल्स म्हणतात. These 2 parts are opposite charge. The force of the attractions between them constitutes the ionic bond. तर ह्या दोघांमध्ये काय असतो, विरुद्ध प्रकारचा चार्ज असतो, एक प्लस असतो तर एक मायनस असतो, आणि म्हणून त्यांच्यामधील आकर्षणामुळे आयनिक बॉन्ड त्यांच्यामध्ये तयार होतो. The name of an ionic compound contain 2 words. आता ज्यावेळेस एखादा आयनिक कंपाऊंड आपण घेतो त्याच्यामध्ये 2 नावं असतात. फर्स्ट कसलं नाव असतं, केटायन्सचं जे धनप्रभारित असतो, आणि सेकंड जे नाव असतं ते एनायन्सचं असतं. फॉर एक्झाम्पल फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड सच एज सोडियम क्लोराईड. तर इथे NaCl आहे, तर पहिले आपण कोणाचं नाव घेतो, जो केटायन आहे सोडियम त्याचं, आणि उजव्या साईडला क्लोराईड म्हणजे Cl क्लोरीनचं नाव घेतो, सोडियम क्लोराईड. is written by writing symbol of cation on left hand. सोडियम जो असतो कॅटायनचा तो आपण लेफ्ट हँडला लिहितो, अँड adjoined to it on the right is the symbol of the anion, आणि त्याला जॉईन करून आपण क्लोराईडचं नाव लिहितो. The charges are not shown though the number of the ions is written as a subscript on the right of the symbol of the ion. त्याच्यावरचं चार्जेस आपण लिहितो का, तर नाही. प्लस मायनस जेव्हा आपण कंपाऊंडचं नाव लिहितो, संज्ञा लिहितो, त्यावेळेस आपण त्याच्यावरचं चार्ज लिहित नाही. The charges are not shown though the number of the ions is written as a subscript on the right of the symbol of ion. In the case of composite radical, जेव्हा ग्रुप असतो रॅडिकल्सचा, संयुक्त मूलके असतात, त्यावेळेस नंबर इज रिटन ॲज सबस्क्रिप्ट आउटसाइड द ब्रॅकेट enclosing its symbol. This number is obtained easily by method of cross multiplications of the valences. The steps for writing a chemical formula are shown on the next page. तर ज्यावेळेस संयुक्त मूलकांची संख्या म्हणजे कॅटायन्स किंवा ॲनायन्स हे 2 किंवा जास्त असल्यास ती आपण काय करतो, कंसामध्ये लिहितो, आणि जी संख्या असते ती आपण कंसाच्या बाहेर उजवीकडे पायाशी लिहितो, आउटसाइड द ब्रॅकेट. ठीक आहे. तर आपण चार्जेस लिहित नाही, पण ऑफ द आयन्स इज रिटन ॲज though the number of the ions is written as a subscript on the right of the symbol of the ion. In case of composite radical, number is written as subscript outside the bracket enclosing its symbol. आपण कंसामध्ये सिम्बॉल टाकतो, संज्ञा टाकतो, आणि बाहेर त्याचा अंक लिहितो. दिस नंबर, आता ही जी संयुजा असते, दिस नंबर इज ऑप्टेन इझिली बाय मेथड ऑफ क्रॉस मल्टिप्लिकेशन. नेक्स्ट स्टेपमध्ये आपण ते बघणार आहोत की कशा प्रकारे रेणुसूत्र लिहिलं जातं. द स्टेप्स फॉर रायटिंग अ केमिकल फॉर्म्युला आर shown on the next page. आता इथे तुम्हाला सोडियम सल्फेटचं रेणुसूत्र कसं लिहायचं याच्या पायऱ्या दिलेल्या आहेत, त्या आपण पाहूया. तर फर्स्ट जी स्टेप आहे ती काय आहे, टू राईट द सिम्बॉल्स ऑफ द रॅडिकल्स. तर जे सिम्बॉल्स पहिले लिहायचे आहेत,
तर सोडियम सल्फेट, तर सोडियमचा सिम्बॉल काय आहे, सोडियम Na सल्फेट SO4. सेकंड स्टेपमध्ये आहे टू राईट द व्हॅलेन्सी बिलो द रिस्पेक्टिव्ह रेडिकल. प्रत्येकाची व्हॅलेन्सी लिहायची. तर सोडियमची व्हॅलेन्सी 1 आहे, सल्फेटची 2 आहे. थर्ड स्टेपमध्ये टू क्रॉस मल्टिप्लाय शोन बाय द ॲरोज द नंबर ऑफ द रेडिकल्स. क्रॉस मल्टिप्लिकेशन दाखवलेलं आहे थर्ड स्टेपमध्ये. आणि फोर्थ स्टेपमध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन करून फॉर्म्युला राईट डाऊन केला आहे. टू राईट डाऊन द केमिकल फॉर्म्युला ऑफ अ कंपाऊंड Na2SO4. In this way, write this molecular formula. In order to write the chemical formula of the compound, it is necessary to know the valency of various radicals. आणि ह्या रेणुसूत्र लिहिण्यासाठी आपल्याला कसली आवश्यकता असते, नेहमी संयुजा व्हॅलेन्सीची आपल्याला व्हॅलेन्सी माहीत असणे आवश्यक आहे. The names and symbols along with the charge of the common radicals are given in the chart below. आता खाली तुम्हाला हा तक्ता दिलेला आहे ज्यामध्ये रेडिकल्सची नावं त्यांच्या संज्ञांसहित, प्रभारासहित आणि संज्ञांसहित दिलेले आहेत. इथे बेसिक रेडिकल्स दिलेले आहेत आणि इथे ॲसिडिक रेडिकल्स दिलेत. फॉर एक्झाम्पल हायड्रोजन, सोडियम, पोटॅशियम, ते कशी त्यांची संज्ञा दर्शवतात ते दाखवलं आहे. K+, Ag+, मर्क्युरस Hg+, क्युप्रस Cu+, आणि इथे काही ॲसिडिक रेडिकल्स दाखवलेले आहेत. हायड्राईड, परमॅंगनेट, क्लोरेट, ClO3- ॲसिडिक रेडिकल्स आहेत हे. ब्रोमेट, आयोडेट. ओके, तर ह्या संज्ञा ज्या आहेत ह्या नेहमी लक्षात ठेवायच्या आणि याच्याबरोबर ह्या ज्या संयुजा पण दिलेल्या आहेत त्याही लक्षात ठेवायच्या नेहमी. ओके, तर इथे आपला हा लेसन संपला आहे. थँक्स.